गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। वृंदावनात राहणाऱ्या एका निपुत्रिक महात्म्याने विचार केला की जोपर्यंत योगाभ्यास चालू असतो तोवर मन स्थिर राहते. प्राणायाम संपला की मन चंचल होऊन पुन्हा भटकू लागते. त्याने संसाराचे विस्मरण होण्यासाठी एक युक्ती केली. त्याने कृष्णालाच आपले मूल मानले. मी नंद आहे व तो माझा पुत्र आहे. तो माझ्या मांडीवर बसला आहे. माझी दाढी ओढत आहे. याप्रमाणे त्या साधूने वात्सल्य भक्ती सुरू केली. संसाराचा विषय वेध सरल्यानंतर भगवत भाव जागत असतो. पुत्र दुःखही देतो व सुखही. त्या साधूने परमात्म्याशी पितापुत्राचे नाते जोडून संसाराचा विसर पाडला व तो प्रभुमय झाला. आईप्रमाणे तो बाळकृष्णाचे लाड करू लागला. तो मनातल्या मनात कल्पना करतो की कान्हा आंबा मागतो आहे. अशा प्रकारे तो मनातल्या मनात कृष्णाची सेवा करू लागला. कृष्ण तर असा भोळा आहे की प्रत्यक्षाऐवजी मानसिक सेवेने तो प्रसन्न होतो. साधू गंगेच्या स्नानासाठी काशीला जाण्यास निघाला. त्यावेळी त्याला वाटले की कन्हैया त्याला म्हणत आहे की बाबा मला सोडून जाऊ नका. मानस सेवेत रंगलेला साधू गंगा स्नानालाही जाऊ शकला नाही. त्याने काशी यात्रा स्थगित केली कारण त्याचा मुलगा लहान होता. त्याचे संगोपन कोण करेल. याप्रमाणे तो साधू मानसिक सेवा करता करता मरण पावला. शिष्यांनी प्रेत स्मशानात नेले. चिता रचली व अग्निसंस्काराची तयारी चालली. इतक्यात एक 7 वर्षाचा मुलगा गंगेचे पाणी घेऊन आला व लोकांना म्हणू लागला की मी यांचा मुलगा आहे म्हणून अग्निसंस्कार करण्याचा अधिकार माझा आहे. माझ्या वडिलांची गंगा स्नानाची इच्छा होती म्हणून मी गंगा जल घेऊन आलो आहे. त्याने साधूला स्नान घातले. फुलांचा हार घातला. प्रणाम केला व अग्निसंस्कार केला. तेव्हा तेथे सर्व शिष्य व इतर साधू तटस्थ उभे राहिले. अग्निसंस्कार संपताच तो मुलगा दिसेनासा झाला. आता सर्वांच्या लक्षात आले की साधू तर निपुत्रिक होता तर हा मुलगा कोण असावा. सर्वांची खात्री पटली की स्वयं भगवंतच बालकाचे रूप घेऊन आले होते व त्यांनीच साधूचा अंत्यसंस्कार केला. महात्म्याची इच्छा पूर्ण झाली.
अनेक वेळा असे होते की लखपतीचा वारस पुत्र धन डावलून निघून जातो, पण भगवंत असा विश्वासघात कधी करीत नसतात. ते तर माणसाच्या अंतकाळी धावत येतात. जीवच जीवाचा विश्वासघात करीत असतो, देव असे करीत नाहीत. जीव ज्या भावनेने श्रीकृष्णाचे स्मरण करतो त्याच भावनेने भगवंत येऊन भेटतात. ये यथा मा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. जशी ज्याची भावना असेल तशी त्याला सिद्धी मिळेल. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. भगवान म्हणतात, तू कोणत्याही भावाने भज, पण मला भजत राहा. स्त्री पुत्राधिकांचे भजन काही काम देणार नाही. हा क्षुद्र जीव परमात्म्यावर किती प्रेम करू शकेल? परमेश्वर जीवावर जसे प्रेम करतो तसे प्रेम जीव कधीतरी प्रभूवर करू शकेल का? भगवान म्हणतात, अरे जीवा, तू कधीतरी माझ्यावर प्रेम करतोस का? मी तर दिवसभर तुझे संगोपन करीत असतो, पण तू मात्र दिवसातून 2 वेळा माझे दर्शन घेत नाहीस. आपापल्या कुटुंबासाठी तर कुत्रे व कावळे पण जगत असतात. जो देवासाठी जगतो त्याचे जीवन सार्थकी लागले म्हणून समजावे. आक्रोश मनात नाना प्रकारच्या कल्पना करीत चालला होता. हो, कन्हैया मला काका म्हणेल, पण मी तर कामी व विलासी आहे, त्याने मला दर्शन दिले नाही. तर ज्याचे जीवन भोगविलासात व्यतीत होत आहे त्याला प्रभू लवकर दर्शन देत नाहीत. मी तारुण्याच्या नशेत गुंग होतो त्यावेळी माझ्या हातून अनेक पापे घडली. जर ह्या कारणाने कृष्ण मला आपला न मानेल तर मी आल्याचे त्याला कळल्यावर तो कुठे लपून तर बसणार नाही ना. आपल्या तारुण्यात घडलेल्या पापांची आठवण करीत असताना अक्रूराचा धीर सुटत चालला होता. तरी त्याला वाटत होते की कृष्ण पतित पावन आहे, तो मला अवश्य आपला मानेल. जर माझ्यासारख्या पाप्याला त्याने जवळ केले नाही तर त्याला पतित पावन कोण म्हणेल? मार्गात शुभ शकून आले तेव्हा अक्रूराला वाटले की कृष्ण मला अवश्य आपला म्हणेल. अक्रूराला मार्गात श्रीकृष्णाची पावले उमटलेली दिसली. कमल, ध्वज व अंकुश ही चिन्हे तर कृष्णाच्याच पावलांची होय. याच रस्त्याने श्रीकृष्ण गेला असला पाहिजे. तो अनवाणीत गायींना चारत फिरत असतो. जर भगवंत पायीच अनवाणी फिरत असतील तर मी तर त्यांचा सेवक आहे. मी रथात कसा बसू? मी सेवा करण्याशी योग्य नाही. मी अधम आहे, पापी आहे. मी वैष्णवांचा दास आहे. मला तर श्रीकृष्णाला शरण जायचे आहे. मला रथावर बसण्याचा काय अधिकार? असा विचार करीत अक्रूर पायी चालू लागला. गोकुळाला पोहोचल्यानंतर अक्रूराने तेथील धूळ आपल्या सर्व शरीराला माखली. व्रजराजाचे मोठे महात्म्य आहे, कारण ते कृष्णचरणाने पवित्र झालेले आहेत. अक्रूर कृष्णासाठी वेडा झाला आहे. जसे पैशाकरता वेडा झाल्याशिवाय पैसा मिळत नाही, तसे भगवंतासाठी वेडा झाल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. कुण्या व्यक्ती वा वस्तूकरिता नव्हे, देवासाठी पागलपणा. कामांध शरीरासाठी वेडा होतो तर लोभी धनासाठी. कामांधाला तर स्थलकालाचे भान राहत नाही. भगवत प्राप्तीसाठी देहभान व स्थलकाल यांना विसरून वेडा बनायला हवे. कृष्ण भगवान पायी चालतात तर मीही दंडवत करीत करीत चालले पाहिजे, तरच माझी पापे जळतील. लगेच अक्रूर दंडवत करीत करीत पुढे चालू लागला. अक्रूर वंदना भक्तीचा आचार्य होय. बद्री नारायणाला जाताना रस्त्यात हनुमान चट्टी नावाचे एक ठिकाण लागते. तेथे पोहोचल्यावर यात्रेकरूचे हृदय भरून येते. मी भगवंताला भेटण्यात जात आहे. उद्या मला दर्शन होईल. मला पाप्याला ते जवळ करतील का? कळत नकळत माझ्याकडून अनेक पापे घडली असतील. मी दंडवत करीत गेले पाहिजे, तेव्हाच माझी पापे नष्ट होतील. मी साष्टांग नमस्कार घालीत घालीत पुढे जाईन. असा विचार करून कित्येक यात्रेकरू साष्टांग प्रणाम करीत पुढे जातात. याप्रमाणे त्यांचा साष्टांग नमस्काराचा कार्यक्रम हनुमान चट्टी ते बद्रीनारायणापर्यंत चालू असतो. शुकाचार्य सांगतायत, राजा, अक्रूर साष्टांग नमस्कार करीत करीत पायीच पुढे चालला आहे. परमेश्वराला प्रसन्न करण्याचे एक उत्तम साधन म्हणजे नमस्कार, दंडवत, प्रणाम, वंदन
मथुरेहून निघून गोकुळात पोहोचेपर्यंत अक्रूराला सायंकाळ झाली, कारण की तो मोठ्या भक्तिभावाने साष्टांग नमस्कार घालीत रस्त्याने चालला होता. देवाने अक्रूराचे सर्व मनोरथ पूर्ण केले. देवासाठी केलेले शुभ संकल्प तो अवश्य पूर्ण करतो. दररोज अशी कल्पना करा की मृत्यूसमयी भगवंत तुम्हाला नेण्यात आलेले आहेत. जर अशुभ संकल्प पूर्ण होतात तर शुभ संकल्प का पूर्ण होणार नाही? साष्टांग नमस्कार घालीत अक्रूर गोशाळेत आला. कृष्णाचे दर्शन तेथेच होईल असे त्याला वाटत होते. त्याप्रमाणे दर्शन झाले. त्याला म्हणायचे होते की मी पापी आहे, कृष्णा मी तुला शरण आलो आहे, पण त्याचा गळा भरून आला. तो एकही शब्द बोलू शकला नाही आणि भावनेच्या भरात देहभान विसरून कृष्णाच्या पायाशी जाऊन पडला. श्रीकृष्णाला त्याने प्रणाम केला. देवाचे डोळे तर नेहमी प्रेमाने ओथंबलेले असतात. कृष्णाने पाहिले की अक्रूर आपल्याला शरण आला आहे. अक्रूराची इच्छा होती जेव्हा मी कृष्णाला प्रणाम करीन तेव्हा माझ्यावर त्याची नजर पडावी, म्हणजे माझे हृदय शुद्ध होईल व पाप करण्याची इच्छाच कधी होणार नाही. त्याची आणखी ही इच्छा होती की कृष्णाने आपल्या शिरावर हात ठेवावा. प्रभूने अक्रूराच्या मस्तकावर हात फिरवीत त्याला उभे केले. अक्रूराने ठरवले होते की कृष्ण जेव्हा काका म्हणून हाक मारील तेव्हाच मी उठेन, पण मला पाप्याला ते काका म्हणून कसे म्हणतील, ते मला आपला म्हणणार नाहीत तर ब्रह्मसंबंध पक्का होणार नाही. भगवंत कुणालाही लवकर आपला म्हणत नाहीत. जीव देवळात जातो, देवाला म्हणतो मी तुझा आहे, आणि घरी येऊन पत्नीलाही म्हणतो मी तुझा आहे. त्या बिचाऱ्याला हे माहीत नसते की प्रेम गली अतिस्पंकरी तामे दो न समाये. देवाने अक्रूराचे मनोगत जाणले. देवाला वाटले की काका म्हटल्याने जर अक्रूराला बरे वाटेल तर असे म्हणण्याला कोणती अडचण आहे. जीव ज्या भावाने मला बसतो त्याच भावाने मीही त्याला बसतो. मी जीवाचा पिता आहे आणि पुत्रही आहे. ईश्वराला महान का मानावे याचे कारण असे की तो दुराग्रही नसून अनाग्रही आहे. जीवच दुराग्रही आहे. त्याला मान मान्यता किंवा संपत्ती मिळाली की तो दुराग्रही बनतो. ईश्वराशी कोणतेही नाते जोडा, तो कधीही विश्वासघात करणार नाही. त्याच्याशी पिता पुत्र पती सखा बंधू सेवक अथवा अन्य कोणतेही नाते जोडा. कोणतेही नाते जोडल्याशिवाय जीवन सफल होणार नाही. अक्रूराला इच्छा होती की देवाने त्याला काका म्हणावे. श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हटले, काका उठा. त्याला उठून आलिंगन दिले. जीव जेव्हा शरण येतो तेव्हा भगवंत त्याला आलिंगन देतात. आज जीव शरण आला आहे. भगवंताने अक्रूराचे सर्व मनोरथ पूर्ण केले. प्रभू शुभसंकल्प नेहमी साकार करतात. तर लाकूड तोड्याने सत्यनारायणाची कथा कथन करण्याचा संकल्प केला होता. त्यावेळी देवाने त्यालाही सहाय्य केले होते. शुभविचार नेहमी साकार होत असतात. अक्रूराच्या इच्छा पूर्ण झाल्या. ज्या जीवाला देवाकडून अक्रूरासारखी मान्यता मिळेल तो जीव धन्य होईल. जगाकडून मिळणारी अनेक मानपत्रे व्यर्थ होत. जगाच्या मानापमानामुळे प्रसन्न अप्रसन्न होणे निरर्थक आहे. मृत्यूसमयी जगाचा मान सन्मान काही काम देत नसतो. देव ज्याचा आदर करतो त्याचाच मान जगात चिरस्थायी राहत असतो. गोशाळेतून सर्वजण नंदाच्या घरी आले. नंदाने अक्रूराचे स्वागत केले. भोजन झाल्यावर नंदाने अक्रूराला येण्याचा हेतू विचारला. अक्रूर म्हणाला, नंदा, राजा कंसाच्या वतीने मी आपणा सर्वांनाच निमंत्रण देण्यास आलो आहे. मथुरेत धनुष्य यज्ञ केला जाणार आहे. आपणा सर्वांना दर्शनासाठी बोलावले आहे. आपण भले गाडीने या, पण बलराम कृष्णासाठी सुवर्णरथ पाठविला आहे. नंद फार भोळा होता. आमंत्रण ऐकून नंद तर फार प्रसन्न झाला. त्याच्या मनात विचार आले, मी कंसाला कर देत असतो म्हणून कंसाने माझ्या मुलांसाठी सोन्याचा रथ पाठविला. कंसाचे माझ्या मुलावर किती प्रेम आहे. नंदाला काय कल्पना की विश्वास उत्पन्न करण्याच्या हेतूनेच कंसाने सोन्याचा रथ पाठविला होता. नंदाची इच्छा होती की आपल्या मुलांना एखादी वेळी मथुरा दाखवावी. गावातील मुलांना ही गोष्ट कळली तेव्हा तेही कृष्णासोबत जाण्यास तयार झाले.
आम्ही नसलो तर कृष्णाकडे कोण लक्ष देईल? त्यांना वाटत असे की कृष्णाचा सांभाळ तेच करू शकतात. जगाचा सांभाळ करणाऱ्याची देखभाल आज मुले करीत आहेत. नंदाने सर्व मुलांना सोबत येण्यास अनुमती दिली. ही सर्व वार्ता जेव्हा यशोदेपर्यंत पोहोचली तेव्हा तिचे तर धाबेच दणाणले. हा अक्रूर नाही, क्रूर आहे. माझ्या लालाला घेऊन जाऊ देऊ नका. तो गेला तर गोकुळ उजाड होईल. तो नसेल तर गायी खाणेपिणे सोडून देतील. जर घेऊनच जायचे असेल तर बलरामाला घेऊन जा, कृष्णाला नाही. अशी ऐकिवात आहे की मथुरेच्या स्त्रिया जादूटोणा करणाऱ्या आहेत. कधी अशी जादू न करोत की माझा कान्हा परत येणारच नाही. यशोदा म्हणाली. यशोदा नंदाला विनू लागली, जर तुम्हाला मथुरेला जायचे असेल तर जा, पण कृष्णाला तेथे नेऊ नका. तेथे त्याच्याकडे कोण लक्ष देईल? तो मोठा लाजवळू आहे. भूक लागली तरी काही मागत नाही. त्याला आग्रहाने कोण खाऊ घालील? 2-3 दिवसापूर्वी मला एक वाईट स्वप्न पडले होते की माझा कान्हा मला सोडून कायमचा मथुरेला जात आहे. हा अक्रूर मला काळासारखाच दिसतो. मी माझ्या कृष्णाला दृष्टीआड होऊ देणार नाही. नंद यशोदेला धीर देत समजावू लागले. कान्हा 18 वर्षाचा तर झाला आहे. आता किती दिवस तू त्याला घरात डांबून ठेवशील? त्याने बाहेरचे जगही तर पाहिले पाहिजे. आता मी त्याला गोकुळचा राजा बनण्याजोगे करू इच्छितो. आम्ही 2-4 दिवस मथुरेत फिरून परत येऊ. तू चिंता करू नकोस. तरी पण यशोदेचे मन काही केल्या तयार होईना. मी माझ्या कृष्णाला माझ्या दृष्टीआड कशी करू? मी आता म्हातारपणी त्याच्यासाठी तर जगत आहे. तोच तर आहे माझा आधार, ती म्हणाली. रात्र झाली. सर्वजण झोपले. यशोदेला मात्र झोप येईना. न जाणो उद्या काय होईल. कान्हा जर निघून गेला तर मी एकटी कशी राहीन? या विचाराने ते बाहेर येऊन उसाशी टाकू लागली. कृष्णाने डोळे अचानक उघडले. पाहतो तर अंथरुणावर आई नाही. तो तिला शोधू लागला. तेव्हा त्याला ती अंगणात रडत असलेली दिसली. तो आईजवळ बसला, तिचे डोळे पुसू लागला व तिला रडण्याचे कारण विचारू लागला. आई, तू का रडतेस? तुझ्या रडण्याने मला दुःख होते. कृष्णाचे बोलणे ऐकून यशोदेला थोडे बरे वाटले. ती म्हणाली, तसे काही नाही, पण तू उद्या अक्रूराबरोबर जाणार म्हणून माझ्या डोळ्यांना धारा लागल्या आहेत. तू मला सोडून कुठे जाऊ नकोस. तुझ्याच आधाराने तर मी जिवंत आहे. कन्हैया आईला आश्वासन देऊ लागला. तू का चिंता करतेस? मी अवश्य परत येईन. पण त्याने केव्हा परत येईन हे मात्र सांगितले नाही. आईनेही विचारले नाही. परत येण्याची गोष्ट ऐकून यशोदेला आनंद झाला. माझ्या मुलाची प्रत्येक गोष्ट खरी होते. तो जरूर परत येईल. परत येणार म्हणून तिला इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात केव्हा परत येशील हे विचारायचे ती विसरून गेली. यशोदा कृष्णाला म्हणाली, चल आता आपण झोपू. दोघेही एकाच अंथरुणावर झोपले. आज कृष्णाने यशोदेच्या हृदयात प्रवेश केला होता. आता कृष्ण बाहेर नव्हे तर आतच दिसत राहील. वसुदेव देवकी कारागृहात 18 वर्षापासून तप करीत होते. आता तर तेथे कृष्ण न गेला तर त्यांचे प्राण धोक्यात होते. सकाळ झाली. मंगल स्नान झाले. यशोदा कृष्णाला सजू लागली. आता तुझे मनोहर रूप कधी पाहायला मिळेल? ती म्हणाली. कृष्णाने परत येण्याचे वचन दिले. यशोदेचे मन आज अधीर झाले. तिने आज स्वतः स्वयंपाक केला आणि कृष्णाला जेवू घातले. अक्रूर रथ घेऊन अंगणात आला. गोपींना जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा त्या सर्व धावतच आल्या. त्यांच्यात राधा पण होती. तिच्या मुखावर दिव्य तेज पसरले होते. त्यांचा आजचा शृंगार अगदी साधा होता. आजपर्यंत कधी वियोग पाहिला नव्हता. आज वियोगाचा प्रसंग येताच राधा बेशुद्ध पडली. त्याच अवस्थेत ती बोलू लागली. हे प्रिय कृष्णा, आम्हाला टाकून जाऊ नको. माझा त्याग करू नको. गोपी अक्रूराभोवती गोळा झाल्या. आमच्या कृष्णाला का नेता? श्यामसुंदराच्या दर्शना वाचून आम्ही जिवंत कशा राहू? कन्हैयाला घेऊन जाऊ नका. तुमचे नाव अक्रूर कुणी ठेवले? तुम्ही तर क्रूर आहात. आम्हाला रडविण्यात आलात. आम्ही तुमच्या घरचे कोणतेही काम करण्यास तयार आहोत, पण आम्हाला कृष्णविरहाने मारू नका. कृष्णविरहापेक्षा दुसरे मोठे दुःख कोणते आहे? त्या विणवू लागल्या. अक्रूरा, कृष्णा वाचून गोकुळ स्मशानासारखे होईल. वाटले तर बलरामाला घेऊन जावा, पण कृष्णाला आमच्यापासून हिसकावून घेऊ नका. मथुरेच्या सुशिक्षित स्त्रिया कृष्णाची अशी सेवा करतील की तो आम्हाला विसरून जाईल. त्या चतुर आहेत.
व आम्ही अशिक्षित आहोत. न जाणो त्या कृष्णाला उलटे सुलटे काही शिकून तेथेच अडकवून धरतील. आमचे नशीबच फुटले आहे. गोपी विलाप करू लागल्या. हे विधात्या, तूही कसा निष्ठुर आहेस. जीवांना परस्पर स्नेहात अडकवून लगेच त्यांची ताटातूट करून त्यांना विरहाग्नीत जाळू पाहतोस. आमच्या कृष्णाशिवाय आम्ही कशात जगू. गोपींची समजूत कशी घालावी या अक्रूराला कळेना. कृष्ण गोपींना म्हणाला की तुम्हाला प्रसन्न ठेवण्यासाठी मी बासरी वाजवीत होतो, खेळ खेळीत असे. आता मात्र मला गेलेच पाहिजे. कृष्णाने राधेला मूर्छित पडलेली पाहून तो तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात सांगू लागला, राधे, पृथ्वीवर राक्षस पुष्कळ आहेत. त्या पापी राक्षसांचा संहार करून पृथ्वीवरचा भार कमी करायचा आहे. आजपर्यंत तुझ्यासोबत नाचत खेळत राहिलो. आता जगाला नाचवायला जात आहे. मी फक्त तुमच्याबरोबर नाचू शकतो, इतरांबरोबर नाही. सख्यांनो, मी तर जात आहे, पण माझे प्राण मात्र तुमच्याजवळच राहतील. मी माझे प्राण तुमच्या हृदयात ठेवून जात आहे. माझ्या प्राणांच्या रक्षणासाठी तुम्ही आपल्या प्राणांचे रक्षण करा. राधे, आजपर्यंत मी तुमच्याजवळ होतो. आता मी थोडा दूर जात आहे, पण आपण अभिन्नच आहोत. लीलेसाठीच आपण निरनिराळी शरीरे धारण केली आहेत. ही बासरी घे. मला माझी बासरी माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. जेव्हा जेव्हा तू बासरी वाजवशील तेव्हा तेव्हा मी धावत येईन. गोपी म्हणाल्या, कन्हैया, विरहाग्नीत आम्हाला जाळू नकोस आणि आम्हाला विसरू नकोस. बाहेरच्या पाण्याने नव्हे तर डोळ्यांतील प्रेमाश्रूंनी मन धुतले जाते. गोपी रडत आहेत. कृष्ण त्यांना धीर देत आहे. माझ्या मंगलमय प्रयाण समयी तुम्ही रडू नका. तो मला अपशकुन होईल. मी अवश्य परत येईन. गोपींचे रडणे काहीसे कमी झाल्यावर कृष्ण व बलराम नंदासह रथात बसले. रथ चालू लागला. गोपी मागे मागे चालू लागल्या. कृष्णाने समजावल्यानंतर गोपींचे अश्रू थांबले होते, पण ते पुन्हा वाहू लागले. कुणाला माहीत की कृष्ण केव्हा परत येईल. न जाणो केव्हा पुन्हा त्याचे दर्शन होईल. त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. कशा होत्या त्या गोपी. कृष्ण मानसा. श्रीकृष्णाशी त्यांचे मन जडले होते. हे गोविंद, हे माधवा, या गोकुळाला उजाड करू नका. या गोकुळाला अनाथ करू नका. आम्हाला विसरू नका. एक गोपी म्हणाली, नाथ, तुमच्या दर्शनाशिवाय पाणी न पिण्याचा माझा नियम होता. काही क्षणासाठी तरी माझ्या घरी येत चला. सारा गाव रडत होता. अक्रूरही द्रवित झाला. ग्रामजनांचे कृष्णप्रेम आणि कृष्ण विरहाचे दुःख पाहून अक्रूराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. गायीही रडत होत्या. कुणी गोपी रथामागे धावत होत्या, तर कुणी मूर्छित होऊन पडल्या होत्या. श्रीकृष्ण अक्रूराला म्हणाला, अक्रूरा, प्रेमाने भरलेल्या हृदयाने हे ग्रामीण लोक आपल्याला लवकर पुढे जाऊ देणार नाहीत. तरी रथ लवकर बाहेर हाका, जोराने चालवा. अधीर होऊन यशोदा रथामागे धावू लागली. मागे धावत येत असलेल्या आईला पाहून कृष्णाने रथ थांबवला. यशोदेने कृष्णाची नजर काढली. आरती ओवाळली. बाळा, तुझ्या जाण्याने मला मोठे दुःख होत आहे. मला वाटत होते की तू माझ्या नजरेआड कधी होऊ नये. मी केवळ तुझ्यासाठीच तुझ्यावर प्रेम केले नाही. मी प्रार्थना करते की तू कुठेही आज पण सुखी आस. ती म्हणाली, कृष्णा, आज मी एक गुपित गोष्ट तुला सांगते. तू मला आई म्हणतोस, मी तुला बाळ म्हणते, पण तू माझा मुलगा नाहीस. तू देवकीचा मुलगा आहेस. मी तुझी पालक माता आहे. तुझे लालन पालन करणारी दासी आहे, अशी यशोदा म्हणाली. कृष्ण म्हणाला, माते, हे काय म्हणतेस तू. लोक काहीही म्हणत, मी तर साऱ्या जगाला हेच सांगेन की मी यशोदाचाच पुत्र आहे. यशोदा म्हणाली, कृष्णा, मी तुला उखळाला बांधले होते. ही गोष्ट तू मथुरेला गेल्यानंतर विसरून जाशील ना. कृष्ण म्हणाला, अगं आई, असे काय म्हणतेस तू. मी सर्व काही विसरू शकेन, पण तुझ्या बंधनाला कसा विसरेन. हे मात्र खरे की मी तुझ्याकडून बांधला गेलो होतो. यशोदा म्हणाली, कृष्णा, तू मला विसरून तर जाणार नाहीस ना. माझ्या भेटीस येशील ना. कृष्ण म्हणाला, अवश्य येईन. तू आपल्या प्रकृतीची काळजी घे.
आपल्या गायींकडे लक्ष दे. माता, तू कुठेही राहा पण सुखी राहा, हा माझा आशीर्वाद आहे. रथ पुढे चालू लागला. गोपी मागे धावू लागल्या. त्यांनी कृष्णाला ओवाळण्याची इच्छा दर्शवली म्हणून रथ पुन्हा थांबविला. श्रीकृष्ण गोपींना म्हणाला, दुष्टांचा संहार, दैत्यांचा नाश हे तर माझ्या अवताराचे गौण प्रयोजन आहे. माझ्या अवताराचे मुख्य प्रयोजन तर गोकुळात प्रेमलीला करणे हे होते. माझे एक स्वरूप तुमच्याजवळ राहील व दुसरे स्वरूप मथुरेत असेल. पूर्वी गोकुळात यशोदेच्या घरी एकच कृष्ण होता. आता प्रत्येक गोपीच्या घरात एक एक कृष्ण निर्माण झाला. कृष्णाने सर्व गोपींच्या हृदयात प्रवेश केला. महाप्रभूजी म्हणतात, आता अंतरंगाचा संयोग होत आहे आणि बहिरंगाचा वियोग. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की कृष्ण आपल्या जवळच आहे, मथुरेला गेला नाही. श्रीकृष्णाला घेऊन रथ निघून गेला, पण गोपी चित्रासारख्या तटस्थ उभ्याच राहिल्या होत्या. कृष्णाने गोकुळाचा त्याग केला नाही. तो तर प्रत्येक गोपीच्या हृदयात वसत होता. भगवंतांनी वचन दिले होते, वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति. वियोगा वाचून तन्मयता येऊ शकत नाही. वियोगा वाचून ध्यानात एकाग्रता येत नसते व साक्षात्कार होत नसतो. व्रजवासियांना आपल्या विरहाच्या साह्याने तन्मय बनविण्यासाठी भगवान मथुरेला गेले. वियोगाने विरहाने प्रेम पुष्ट होत असते. यासाठी श्रीकृष्णाने गोपींना विवेकरूपी विशिष्ट योगाचे दान दिले. गोपींची दशा तर पहा. श्याम बिनु व्रज सुनो लागय, सुनी कुंज तीर जमुना की लागय सब सुनो. श्याम बिजू चैन नहीं आवय. रथ चालता चालता यमुनेच्या किनारी आला. आक्रूर स्नानासाठी पाण्यात उतरला तेव्हा त्याला पाण्यात कृष्ण व बलरामाचे दर्शन झाले. काही वैष्णवांच्या मते मथुरेकडे जाताना कृष्णाने यमुनेत स्नान केले तेव्हा नारायण रूप प्रकट केले व त्याच नारायण रूपाने ते मथुरेत गेले व स्वयं श्रीकृष्ण रूपाने वृंदावनात परत आले. तसे तर श्रीकृष्ण आणि नारायण दोघेही एकच. जो भेद आहे तो उपासनेच्या दृष्टीने आहे. आक्रूराने यमुनेत स्नान करून भगवंताची स्तुती केली. रथ मथुरेच्या सीमेजवळ आला तेव्हा श्रीकृष्ण आक्रूराला म्हणाले, काका, आपण पुढे व्हा, आम्ही येथेच बगीचात आराम करतो. ज्या नगरीत कंस आहे तेथे श्रीकृष्ण कसे राहू शकतील? जर ते आत जातील तर कंसाचा नाश होईल. प्रकाश आणि अंधकार एके जागी कसे राहू शकतील? विषयानंद व ब्रह्मानंद एके ठिकाणी राहू शकत नसतात. मानवी रूपात असलेले श्रीकृष्ण ब्रह्म व कंस रूप काम एकत्र कसे राहू शकतील? जहाँ काम तहाँ राम नहीं, जहाँ राम नहीं काम. तुलसी कबहू न रही सके, रवि रजनी एक ठाम. येशूने दही दूध व खाण्याचे पदार्थ सोबत दिले होते. जेव्हा कृष्ण जेवायला बसला तेव्हा व्रजजन, गोपी, गायी आणि यशोदा यांचे स्मरण झाले. जेवण थांबले. नंदाच्या लक्षात हे आले. त्याने कृष्णाला कारण विचारले. कृष्ण म्हणाला, माझी सखे, माझ्या सख्या व माझी माता वियोगामुळे उपाशी असतील तेव्हा मी खाऊ तरी कसा? देवावर असे प्रेम करा की देवाला तुमची आठवण यावी. जोपर्यंत तुम्ही प्रभूच्या आठवणीत राहू शकत नाही तोपर्यंत तुमची भक्ती अधुरीच राहील. जोपर्यंत देवाला तुमची आठवण येत नाही तोपर्यंत जीवाचे बंधन कायम राहते. भक्ती अशी करा की देवाला तुमच्याशिवाय चैन पडायला नको. यशोदा व गायी यांचे प्रेम असे प्रगाढ होते की कृष्ण वियोगात त्या खाऊ पिऊही शकत नव्हत्या. सायंकाळ झाली तेव्हा दोघे भाऊ मथुरा पाहण्यास आले. महाद्वारात प्रवेश केला. नेहमीच्या सवयीप्रमाणे सोबतच्या गोपींनी कृष्णाचा जय जयकार केला. मथुरेच्या स्त्रियांनी तो ऐकिला. शुकाचार्य अशा शैलीने वर्णन करतायत की जणू काही ते प्रत्यक्ष पाहतच आहेत. चरित्रातील प्रसंगाचे वर्णन चालू असते त्याची प्रत्यक्ष कल्पना करून जर वर्णन केले
तर श्रोत्या वक्त्याला आनंद होतो. बाळाला स्तनपान देत असलेली एक स्त्री आपल्या तान्ह्या मुलाला टाकून कृष्णाच्या दर्शनासाठी धावली. तिने विचार केला की आपले मूल तर आपल्याजवळच राहील, पण कृष्णाचे दर्शन जर पुन्हा न झाले तर याचप्रमाणे नगरीतील लहान मोठे सर्व लोक कामकाज सोडून कृष्ण दर्शनार्थ धावू लागले. भगवंताच्या दर्शनासाठी अशीच उत्कंठा असायला हवी. आतुरतेशिवाय दर्शन होऊ शकत नाही. दर्शनात लीन झाल्याने मोठा आनंद लाभतो. अशी व्याकुळता, आतुरता तंद्री असेल तर देवही दर्शन देण्याची कृपा करतो. मथुरेतील स्त्रिया दर्शन करताना आपापसात बोलत होत्या. रस्त्यात कंसाचा धोबी भेटला. तो राजाचे कपडे घेऊन चालला होता. हा तोच धोबी होता की ज्याने कृष्ण राम अवतारात असताना जानकी मातेची निंदा केली होती. निंदा व नरक एकसारखेच असतात. कृष्णाची ही निंदा कधी करू नका. कृष्णाने धोब्याकडे काही कपडे मागितले. तो मूर्ख धोबी ऐटीत म्हणू लागला, हे काही खेडे नाही, शहर आहे. हे कपडे तर राजाचे आहेत. तू तर काय, पण तुझ्या बाप दाद्याने तरी असे भारी कपडे कधी पाहिले काय? जास्त गडबड करशील तर राजाच्या शिपायांच्या हवाले करून देईन. जिवंत राहायचे असेल तर इथून जीव घेऊन पळून जा. धोब्याचा उद्धटपणा बलरामाला सहन झाला नाही. तो कृष्णाला म्हणाला, कन्हैया, असे वाटते की या धोब्याच्या शिरावर मृत्यू घिरट्या घालीत आहे. मार त्याला एक थप्पड. कृष्णाने एका क्षणात त्याचे मस्तक उडवले. त्या धोब्याची ती दशा पाहून त्याचे साथीदार कपड्यांचे गठ्ठे तिथेच टाकून पळून गेले. ईश्वर पापी इंद्रियांना दंड देत असतो. अंतकाळी ते पापी इंद्रिय मोठे दुःखी होत असते. वाणीने जर पाप घडत असेल तर अंतकाळी वाचा बंद होते. तो पापी इच्छा असूनही काही बोलू शकत नाही. धोब्याने तोंडाने निंदा केली होती म्हणून भगवंताने त्याच्या तोंडातच भडकावून दिली. ईश्वर सरळाशी सरळ व कुटीलाशी कुटील असतो. त्याचे मन पवित्र नसते. ज्याचे मन पवित्र नसते त्याला अंतकाळी फार मनोव्यथा होत असते. कृष्ण तर चोरीचा तज्ञच होता. त्याने आपल्या गोपमित्रांना गठ्ठ्यातील कपडे घेण्यास सांगितले. मुलांना भीती वाटत होती म्हणून कृष्णाने स्वतःच कपडे काढून दिले. ज्याला जो कपडा दिला तो त्याच्या मापाचा निघाला. गोपबालक आनंदाने नाचू लागले. त्यांना वाटले की हे कपडे शिवणारा शिंपी किती कुशल असेल. तसे पाहिले तर असा शिंपी कधी झालाच नाही. मित्रांना कपडे शिवण्याची कृष्णाची प्रतिज्ञा होती, ती आज त्याने पूर्ण केली. गरीब मुले तर चांगले चांगले कपडे मिळाल्यामुळे खुश झाली. ती कृष्णाला म्हणाली, अशा कपड्यामुळे आमचे लग्न झटपट होईल. तूही आमच्या लग्नाला येशील ना? कृष्ण म्हणाला, होय, अवश्य येईन. कृष्णाने आपल्या गरीब मित्रांना कपडे घातले व नंतर आपण स्वतः घातले. त्याची प्रतिज्ञा आज पूर्ण झाली. आजपर्यंत कृष्णाने शिवलेले कपडे घातलेले नव्हते. कमरेला पितांबर व अंगावर घोंगडी हीच त्यांची वस्त्रे होती. राम व कृष्ण यांनी आदर्श मित्रप्रेमाचे दाखले जगासमोर ठेवले. रस्त्यात सुदामा मिळाला. त्याने कृष्णाच्या गळ्यात हार घातला. कृष्णाच्या साथीदारांच्याही गळ्यात त्याने हार घातले. पुढे गेल्यानंतर कंसाची दासी कुब्जा मिळाली. ती 3 ठिकाणी वाकडी होती. ती चंदनाची उटी घेऊन चालली होती. तिने कृष्णाला चंदनाची उटी लावली. तेव्हा प्रभू प्रसन्न झाले. प्रभूने विचार केला की हिने चंदन लावून माझी शोभा वाढविली म्हणून मी तिचे सौंदर्य वाढवले पाहिजे. तिचे वाकडे अवयव सरळ झाले व ती सुंदर दिसू लागली. चंदन व वंदन माणसाला नम्र बनवतात. या कुब्जेच्या प्रसंगात एक रहस्य आहे. आमची बुद्धी ही कुब्जाच होय. ती काम, क्रोध, लोभांनी 3 जागी वाकडी झाली आहे. प्रभूची पूजा या 3ही दोषांना नष्ट करून शुद्ध करते. बुद्धी जर कंस कामाची सेवा करील तर ती विकृत होईल. बुद्धी ईश्वराच्या सन्मुख राहील तर सरळ होऊ शकते. जर असे घडले नाही तर 5ही विषय जीवाला त्रस्त करतील. कंसाची सेवा करणारी बुद्धी भ्रष्ट वक्र होत असते आणि कृष्णाची सेवा करणारी बुद्धी सरळ होत असते. विषयांचे चिंतन करणारी बुद्धी वक्र होईल. ज्याची बुद्धी वक्र त्याचे मनही वाकडेच असणार. विकृत मनाच्या व्यक्तीचे डोळेही दूषितच असतात. ज्याची दृष्टी दूषित असते त्याचे जीवनही दूषितच होणार. मथुरेतल्या बनिया लोकांनी ऐकले की या 2 मुलांनी धोब्याला ठार मारले व कुब्जेचा कायापालटी केला
म्हणून त्यांना वाटले की दोघे फारच पराक्रमी असावे. अशी शक्यता वाटते की हे मथुरेचे राजे होतील, म्हणून त्यांचा सत्कार केला पाहिजे. वेळ आली तर यांच्याकडून काही कामही करून घेता येईल. बनिये आगाम बुद्धीचे असतात. थोडे देऊन जास्त घेण्याचे आशा ठेवून प्रयत्न करतात ते बनिये. कमी घेऊन अधिक देणारे ते संत. संत व ब्राह्मण थोडी जरी दक्षिणा मिळाली तरी आशीर्वाद देतात की आयुष्यमान भव, लक्ष्मीवान भव. म्हणून त्या बनियांनी आज सेवा करून उद्या मेवा खाण्याची योजना मनाशी आखली. त्यांनी कृष्णाला पान सुपारी देताना म्हटले, हे सर्व आपलेच आहे, दुकान आपलेच आहे. बोलण्यात बनिया मोठा गोड असतो, पण बिल तयार करण्याच्या वेळी किंवा पैसे देण्याच्या वेळी तो काही निराळाच असतो. तो स्वतःला बुद्धिमान समजतो, पण धनार्जनात बुद्धीचा उपयोग करणारा बुद्धिमान कसा म्हटला जाईल? आपल्या बुद्धीचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी जो करील तोच खरा बुद्धिमान. त्या व्यापाऱ्यांनी कृष्णाला आणखी काही दिले नाही. भागवतात लिहिले आहे, ताम व्रजन मार्गे वणिक्यथे नानोपायन तांबूल गंधे. त्यांनी फक्त पान सुपारी आणि फुलांची माळच देवाला दिली. श्रीकृष्ण तर भगवंतच असल्यामुळे अशा साध्या स्वागताने ते प्रसन्न झाले. साधे का होईना, पण त्यांनी माझे स्वागत तर केले ना, म्हणून प्रभूने त्यांना वर मागण्यास सांगितले. बनिया म्हणाले, प्रभू, आमची इच्छा आहे की लक्ष्मीचा अखंड वास आमच्याच घरी असावा, दुसऱ्या कुणाच्याही घरी नसावा. श्रीकृष्ण म्हणाले, काय तुम्हा लोकांना ज्ञान, भक्ती, वैराग्य, सदाचार यांची काही गरज नाही? बनिया म्हणाला, देवा, त्या गोष्टींचे आम्हाला काय करायचे आहे? आम्हाला तर फक्त धन पाहिजे, मग ते कसेही मिळो, कुठूनही मिळो. भगवंत मथुरेत आले तेव्हा व्यापाऱ्यांनी स्वागत केले, पण ब्राह्मणांनी आपल्यात गुरमीत राहून देवाचे स्वागत केले नाही. म्हणून लक्ष्मीने विचार केला की कसेही का असेना, पण व्यापाऱ्यांनी देवाचे, माझ्या पतीचे स्वागत तर केले ना, त्या ब्राह्मणांनी तर काहीच केले नाही. म्हणून लक्ष्मी व्यापाऱ्यांच्या घरी नांदते, ब्राह्मणांच्या घरी नाही. लोक समजतात की पैसा आला म्हणजे सर्व सुखांची प्राप्ती होते, पण असे समजणे योग्य नाही. संस्कारी बनण्याचा प्रयत्न करा. भगवंत व्यापाऱ्यांच्या दुकानावरच होते. इतक्यात काही ग्राहक आले तेव्हा व्यापारी त्या ग्राहकांशी बोलू लागले. भगवंताने त्यांना धनुष्य यागाचा मार्ग विचारला तेव्हा ते म्हणाले, अहो, आम्ही आता गिराईकी करावी की तुमच्याशी बोलावे? पुढे जाऊन कुणाला तरी विचारा. किती स्वार्थी लोक हे. लक्ष्मीचा लाभ झाल्याबरोबर लक्ष्मीपतीला विसरून गेले. भागवत उत्तम मृत्यू देणारे आहे. असे समजू नका की तक्षक नाग केवळ परीक्षितीलाच दंश करण्यात आला होता. काळ रूपी तक्षक नाग सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या दिवशी चावणार आहे. काल तक्षक नाग नोटीस देऊन येत असतो. काल रूपी तक्षक नाग नोटीस देऊन येत असतो. डोक्याचे केस पांढरे होऊ लागले, दात पडू लागले की समजून जा की काल तक्षकाची नोटीस येऊन पोहोचली आहे. काळाची सूचना ध्यानात घेतली पाहिजे आणि सर्व काही सोडून भगवंताच्या भक्तीस लागले पाहिजे. यज्ञाचा आरंभ होऊन 4 दिवस झाले होते. आजचा 5वा दिवस होता. जर आजचा दिवस निर्विघ्नपणे पार पडेल तर कंसाचे कुणी काही बिघडवू शकणार नव्हते. इकडे धनुष्य यागाचे स्थान शोधित शोधित कृष्ण बलराम यज्ञभूमी दाखल झाले. कृष्णाने धनुष्य उचलून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. त्यांनी कंसाच्या शिपायांचा भरपूर समाचार घेतला. काही राजसेवक जीव घेऊन पळाले. ते राजाजवळ येऊन त्यांनी राजाला यज्ञभंगाची वार्ता कळवली. ते राजाला सांगू लागले, महाराज, आता आपला यज्ञ अपूर्णच राहिला. त्या पराक्रमी मुलांना राज्य देऊन ईश्वर भजन सुरू करा. तुम्ही कृष्णाच्या मातापित्यांना बंदीखान्यात टाकले. तुम्ही दुष्ट आहात, तुम्ही पापी आहात. कंस रागाने लाल झाला. अरे मूर्खांनो, तुम्ही काय बरळत आहात याचे तुम्हाला भान आहे का? राजा मी आहे. माझे राज्य मी कधीही कुणालाही देणार नाही. सूर्यास्त झाल्यावर दोघेही बंधू
नंद बाबाकडे मुक्कामावर परत आले. नंदाने मुलांना सकाळी सांगितले होते की पहा, हे आपले गोकुळ नाही, मथुरा आहे. शांततेने व शहाणपणाने शहरात फिरा, दंगा करू नका. आता ते परत आले तेव्हा नंदाने विचारले, काय शहर पाहून आलात? काय कुठे मस्ती तर केली नाही ना? कृष्ण म्हणाला, नाही बाबा, आम्ही तर काहीच केले नाही. लोक माझा परिचय विचारत होते, त्यांना मी सांगत असे की मी नंद यशोदेचा मुलगा आहे. बाबा म्हणाले, आमचा परिचय होताच लोकांनी आम्हाला हे चांगले कपडे दिले व फुलांच्या माळा आमच्या गळ्यात घातल्या. बिचारा भोळा नंद, त्याला मुलांचे बोलणे खरे वाटले. मी या नगरीच्या यादवाबरोबर शुभाशुभ प्रसंगी योग्य व्यवहार करीत आलो आहे. ते माझे मित्रासारखेच झाले आहेत. तेव्हा त्यांनी माझ्या मुलांना काही देणे अस्वाभाविक नाही असे त्याला वाटले. कृष्ण वारंवार नंदाला सांगू लागला की बाबा, मी तुमचा आहे म्हणूनच मला हे सर्व मिळाले आहे. कृष्णाने नंदाची पुत्रभावना कायम ठेवली होती. रात्री सर्वजण जेवायला बसले. व्रजवासियांनी खाण्यापिण्याचे सामान आपल्याबरोबर भरपूर आणले होते. कृष्णाला यशोदेची व आपल्या गंगी आईची आठवण झाली. माझ्याशिवाय माता यशोदेची व गंगी आईची काय दशा झाली असेल. रात्री सर्वजण जेवायला बसले. व्रजवासियांनी खाण्यापिण्याचे सामान आपल्यावर भरपूर आणले होते. कृष्णाला यशोदेची व आपल्या गंगी गायीची आठवण झाली. माझ्याशिवाय माता यशोदेची व गंगी गायीची काय दशा झाली असेल. कृष्णाचे जेवणात लक्ष लागेना. दुसऱ्या दिवशी राजसभेला आरंभ झाला. कंसाचा मृत्यू जवळ येत होता. त्याने आपल्या चाणूर मुष्टिक नावाच्या मल्लांना कृष्ण बलरामांना ठार मारण्याची आज्ञा दिली. कशाही तऱ्हेने त्यांच्याशी कुस्ती लढून त्यांना मारून टाका. कृष्ण बलरामांना व इतर गोपबालकांना घेऊन राज्यसभेत आला. कुवलया पीड नावाच्या हत्तीच्या उद्धाराने कृष्णाचा राज्यसभेत प्रवेश झाला. रंगभूमीवर श्रीकृष्ण आले तेव्हा मल्लांना वज्रासारखे, सामान्य पुरुषांना रत्नासारखे, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेवासारखे, गवळ्यांना सोजनासारखे, राजे लोकांना शासकासारखे, वृद्धांना बालकासारखे, कंसाला काळासारखे, अज्ञानांना विराटासारखे, योगीजनांना परमतत्वासारखे आणि यादवांना परमदेवासारखे भासले. मल्लानाम शनीर्नाम नरवरः स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपीनाम सोजनो सताम चितिबुधाम शास्ता सोपित्रोआ शिशुहा मृत्युर्भो जपतेर्विराड विदुष्याम तत्वं परयोगिनाम वृष्णीनाम परदेवतेति विदितो रंग गता साग्रजहा. कृष्णाचे दर्शन घेऊन सर्व लोकांनी आपापल्या भावानुसार रौद्र, अद्भुत, शृंगार, हास्य, वीर, वास्तव, भयानक, बिभत्स, शांत आणि प्रेम भक्ती रसाचा अनुभव घेतला. ज्या व्यक्तीची जी भावना होती त्या व्यक्तीला त्या रूपातच भगवंताने दर्शन दिले. जेव्हा राजा रामचंद्र राजा जनकाच्या राज्यसभेत गेले तेव्हाही असेच झाले होते. जिन्न की रही भावना जैशी प्रभू मूर्ती देखी तीन तैशी. चाणूर आणि मुष्टिक मदिरापण करून लढण्यासाठी सज्जच होते. कृष्ण व बलराम जेव्हा सभेत आले तेव्हा ते मोठ्याने गर्जना करू लागले. अरे मुलांनो, या आपण कुस्ती खेळू. महाराज कुस्तीचे मोठे शौकीन आहेत. जो जिंकेल त्याला राजेसाहेब इनाम देतील. कृष्ण म्हणाला, ठीक आहे, राजाला प्रसन्न करणे आमचे कर्तव्यच आहे. पण आम्ही तर आहोत लहान मुलं. आम्ही तुमच्याशी कुस्ती कशी खेळू? दारूने उन्मत्त झालेला चाणूर म्हणाला, तू बालक नाहीस, तू तर फार मोठा झाला आहेस. तू तर मोठमोठ्या राक्षसांना मारले आहे. असे म्हणता म्हणताच त्याने कृष्णाचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. कृष्ण म्हणाला, अरे हे तर अधर्माचे युद्ध होईल.
चाणूर म्हणाला, लढाईत धर्म व अधर्माचा विचार कशाला? कृष्ण म्हणाला, जर तुम्हाला लढायचेच असेल तर मी काही भिणारा नाही. माझ्या आईने मला दूध लोणी खाऊ घालून धष्टपुष्ट बनविले आहे. त्यानंतर चाणूराशी कृष्णाची व मुष्टिकाशी बलरामाची कुस्ती सुरू झाली. कंसाचे सेवक मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी नगारे वाजू लागले. संसार हा एक आखाडाच आहे. काम चाणूर होय व क्रोध मुष्टिक होय. संसार रूपी आखाड्यात काम क्रोध रूपी मल्लांशी आम्हाला लढायचे आहे. ते अनादी कालापासून जीवांना त्रस्त करीत आले आहेत. जर सावधपणे काम घेतले तर काम क्रोधांना मारू शकाल, नाहीतर तेच तुम्हाला पछाडतील. माणसाचा अवतारच काम क्रोधांना जिंकण्यासाठी आहे. कुस्ती सुरू झाली तेव्हा नंद घाबरू लागला. हे मल्ल माझ्या लहान मुलांना मारून टाकतील असे त्याला वाटे. श्रीकृष्ण तर परमात्माच होते, पण नंदासाठी ते बालकच होते. नंद डोळे मिटून नंदेश्वर महादेवाचा नवस करू लागला की देवा, जर तू माझ्या कृष्ण बलरामाचे रक्षण करशील तर 11 मन लाडूंचा नैवेद्य दाखवीन. मग त्याच्या लक्षात आले की कुस्तीची देवता तर हनुमंत आहेत. मग त्याने हनुमंताची आराधना केली. माझ्या बालकांचे रक्षण करा. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव की नाही. कृष्णाने पाहिले की पिताजी घाबरून गेले आहेत व देवांचे नवस करीत आहेत, म्हणून त्याने कुस्ती लवकर आटोपण्याचा विचार केला. इकडे चाणूरालाही समजले की कृष्ण काही सामान्य बालक नाही, तर तो आपला काळच आहे. जर आपण पळून गेलो तर कंस आपल्याला मारून टाकील. तेव्हा कृष्णाच्या हातूनच आपले प्राण गेलेले बरे. असावधाला काम मारू शकतो, सावधाला नव्हे. श्रीकृष्णाने चाणूराला मारले व बलरामाने मुष्टिकाला. इकडे कंसाचे सेवक डोळे मिटून नगारे वाजवतच राहिले होते. तेव्हा कंसाने रागावून म्हटले, अरे मूर्खांनो, माझे मल्ल मरून पडले आहेत, तरी तुम्ही नगारे वाजवतच आहात. बंद करा हा धिंगाणा. नगाऱ्यांचा आवाज बंद झाला. कंसाचा मृत्यू जवळ येत होता. त्याला सन्निपात झाला. तो काहीही बडबडू लागला. या मुलांना मारून टाका, नंदाला कैदेत घाला, वसुदेवाचा वध करा. भगवंताने अनुग्रह शक्तीने कुब्जेचा व निग्रह शक्तीने चाणूराचा उद्धार केला. श्रीकृष्णाने कंसाचे केस धरून म्हटले, कंसा, मीच आहे देवकीचा 8वा पुत्र, तुझा काळ. कृष्णाने अशा रीतीने त्याला जमिनीवर आपटले की तो गतप्राण झाला. कंसाच्या वधाने सर्वांनाच आनंद झाला, पण त्याच्या राण्यांना मात्र दुःख झाले. कृष्ण माम्यांजवळ येऊन रडण्याचे नाटक करू लागला. मी 18 वर्षात प्रथमच इकडे आलो, पण मामा आम्हाला सोडून गेले. अहो मामा. मामी म्हणाले, कृष्णा, तू रडू नकोस. जे व्हायचे ते झाले. बालहत्येच्या पापामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यात तुझा काही दोष नाही. श्रीकृष्ण तर परमात्मा आहे. परमात्मा निर्दोष आहे. तो कोणाला मारत नसतो, तारत असतो, म्हणजे मुक्ती देत असतो. तो सर्वांनाच आनंद देतो. रामायणात मंदोदरीने श्रीरामाला निर्दोष दाखवून रावणालाच दोषी ठरविले आहे. रावणाचा नाश त्याच्या पापामुळेच झाला. वरील कथेचे रहस्य पाहण्यासारखे आहे. कोलया पीड हत्ती म्हणजे दर्प, मद, मोह यांना श्रीकृष्णाने मारले. चाणूर म्हणजे काम, कामाला परब्रह्म कृष्णाने मारले. मुष्टिक म्हणजे क्रोध, त्याला बलराम शब्दब्रह्म नादब्रह्माने मारले. कंसाच्या 3ही मित्रांपासून सावध रहा. कंस हा अभिमानाचेच रूप होय. त्याच्या राण्यांची नावेही सूचक आहेत. अस्ति आणि प्राप्ती. सर्वदा अस्ति व प्राप्तीच्या चिंतनात गडलेला जीव म्हणजे कंस होय. नीतीने प्रसंगी अनितीनेही धनोपार्जन करून जीवनात मौज उडवण्याची इच्छा करणारा, संसार सुखांचा उपभोग होणारा जीवच तर कंस होय. उग्रसेनाला बंदी बनवून कंस राजा झाला होता. त्यावेळी एकच कंस होता. आता तर जिथे पाहाल तिथे सर्वत्र कंसच कंस मिळतील. जीव नेहमी काम क्रोधाने पीडित होत आलेला आहे. त्यांना मारायचे आहे. शब्दब्रह्माच्या उपासनेने क्रोध मरत असतो आणि परब्रह्माच्या उपासनेने काम मरत असतो.
कंसाचा उद्धार झाला. कारण हेच की भगवंताचे नाव घेत घेत मारणारा जरी दुष्टात्मा असला तरी त्याचा उद्धारच होतो. संबंधाशिवाय स्नेह उत्पन्न होत नसतो. म्हणून परमेश्वराशी संबंध जोडा. परमेश्वराचे कोणतेही स्वरूप उपासना योग्य मानून त्यालाच इष्टदेव समजून त्याच्याशी संबंध जोडा. लौकिक स्नेहाती संबंधाची आवश्यकता असते. कुणी आजारी पडला तर त्याची ओळख असणारा त्याचा संबंधितच त्याच्या भेटीला येईल. संबंधच स्नेहाला जन्म देणारा असतो. लोक धनिक, अधिकारी, मंत्री यांच्याशी लवकरच संबंध जोडून घेतात, पण देवाशी संबंध जोडण्यात आळस करतात. खरा संबंधी तर ईश्वरच आहे. ईश्वराशी नाते जोडणाऱ्याला सर्व काही मिळत असते. श्रुतीच्या मते एकाच परमात्म्याची अनेक रूपे आहेत. वंदन व पूजन तर सर्वच देवांचे करायचे असते, पण ध्यान मात्र एका ईश्वराचेच करावे. वंदन व पूजन तर सर्व देवांचेच करायचे असते, पण ध्यान मात्र एका ईश्वराचेच करावे. एकाच स्वरूपात मन सतत गुंतविल्याने ध्यान शक्ती वाढत असते आणि मन त्यात स्थिर होत असते. कंस कृष्णाकडे वैरभावाने पाहत होता, तरी सुद्धा त्याच्या मनात शत्रुरूपाने का होईना पण वास कृष्णाचाच होता, म्हणून त्याचा उद्धार झाला. ईश्वराच्या मारण्यातही प्रेम असते. ईश्वर ज्याला मारतो त्याला तारतोही, म्हणजेच उद्धार करतो. कृष्णाने कंसाचा वध केला नाही तर उद्धार केला. भगवंत जर आपल्या शत्रूला मुक्ती देतो तर प्रेमाने भजन पूजन करणाऱ्यांना का बरे मुक्ती देणार नाही. श्रीकृष्ण वसुदेव देवकीला प्रणाम करण्यास कारागृहात गेला. त्याने दोघांनाही बंधनमुक्त केले. सेवक साखळ्या लवकर तोडू शकले नाहीत, तेव्हा कृष्णाने आपल्या दातांनी त्या तोडल्या. वसुदेव देवकीची संतती लुटली गेली, पण त्यांनी भगवंताचे ध्यान सोडले नाही, म्हणून त्यांना मुक्ती मिळाली. तन्मयता, तल्लीनता असल्याशिवाय सिद्धी मिळू शकत नाही. ध्यानाशिवाय साक्षात्कार होऊ शकत नाही. वसुदेव देवकीने 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली, तेव्हा कुठे त्यांना कृष्ण मिळाला. आज कितीतरी वर्षांनी मुलाला पाहून वसुदेव देवकीचे हृदय भरून आले. त्यांना बरेच बोलायचे होते, पण प्रेम व भाववेगाने ते फक्त पाहतच राहिले. सर्वच परस्परांना प्रेमाने संतोषाने पाहत होते. तेव्हा कृष्ण म्हणाला, बाबा, आई, चारही पुरुषार्थ सिद्ध करणारे हे मानवी शरीर तुम्ही मला दिले आहे. माझ्या अपराधांची मला क्षमा करा. आता मी कधीही आपल्यापासून दूर जाणार नाही. माझा प्रणाम आपण स्वीकारा. श्रीकृष्णाला नगरवासियांनी हातीवर बसून त्याची सर्व नगरातून मिरवणूक काढली. नंदाला वाटले की श्रीकृष्णाचा मोठ्या उत्साहाने सन्मान तर केला गेला, पण कुणीही असे विचारले नाही की त्याने काही खाल्ले की नाही, तो उपाशी आहे का. त्याने लोणी, खडिया साखर सोबत आणली होती, ती त्याला पोटभर खाऊ घातली. रस्त्यात याप्रमाणे जेथे जेथे विश्राम घडला ती ती स्थळे विश्रामघाट म्हणून प्रसिद्ध झाली. कंसाच्या वधानंतर कृष्णाच्या हातात मथुरेचे राज्य आले, परंतु त्याला काहीच आसक्ती नव्हती, म्हणून त्याने राज्यकारभार उग्रसेनाच्या स्वाधीन केला. वाणी व वर्तन ही एक झाल्याशिवाय वाणी शक्तिशाली होऊ शकत नाही. ज्ञानाला क्रियात्मक स्वरूप द्यायचे आहे. बंगल्यात राहून विलासी जीवन जगणारी व्यक्ती कोणत्या अधिकाराने वेदांताची चर्चा करू शकते. पुस्तकी शिक्षण जास्त घेण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात सिद्धांत उतरवण्याची अधिक गरज आहे. श्रीकृष्णाने आपला उपदेश आपल्या जीवनात उतरवला होता. त्यांनी गीतेत निष्काम कर्माचा उपदेश केला आहे. मथुरेचे राज्य उग्रसेनाला देऊन तो उपदेश स्वतः आचरणात आणून जगासमोर एक आदर्श ठेवला. युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला अनासक्तीचा उपदेश केला होता. ती अनासक्ती जीवनाच्या पूर्णतेसाठी आवश्यक आहे आणि ती संसाराला बाधक नाही. संसार नव्हे तर संसाराची आसक्ती बाधक असते. लोकांनी श्रीकृष्णाला मथुरेचे राज्य स्वीकारण्याचा आग्रह केला, तेव्हा कृष्ण म्हणाला, मी राज्याच्या लोभाने नव्हे तर लोकांचे दुःख दूर करण्यासाठी कंसाचा वध केला आहे. कंसाचे पिता उग्रसेनांनाच राजा बनवावे लागेल. मी तर आपणा सर्वांचा सेवक आहे. गर्गाचार्यांनी नंदाला म्हटले, श्रीकृष्ण तर वसुदेवाचा पुत्र आहे, तुमचा नव्हे. यशोदेला तर मुलगी झाली होती. आता कृष्ण तर मथुरेतच राहणार,
गोकुळात नव्हे. हे ऐकून नंद व्याकुळ झाला. बलराम आणि कृष्ण नंदाला भेटण्यास आले तेव्हा नंदाला ते म्हणाले, बाबा, जेव्हा आम्ही त्या मल्लांशी लढू लागलो होतो त्यावेळी आम्हाला हनुमंताचे दर्शन झाले होते. नंदाने मुलांच्या रक्षणासाठी हनुमंताचा नवस केला होता, म्हणून नंदाला वाटले की हनुमंतानेच मुलांचे रक्षण केले, नाहीतर एवढ्या बलवान मल्लांना मुलांनी कसे मारले असते. नंद मोठा भोळा होता. श्रीकृष्ण नंदाला म्हणाला, लोक काही म्हणत, पण आम्ही तर तुमचीच मुले आहोत. आपणच आमचे पिता आहात. मी कंसाचा वध केल्यामुळे जरासंध, दंतवक्त्र इत्यादी राजे माझे शत्रू झाले आहेत. जर गोकुळात येईन तर ते सर्व माझ्याशी लढण्यास तेथे येतील व सर्व गोकुळवासियांना त्रास देतील. म्हणून मी काही काळ मथुरेतच राहून त्या राजांचा पराभव करून मग मी गोकुळात येईन. आपल्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल. मी माझे मथुरेतले काम पूर्ण करून मगच आपल्याजवळ येईन. आपण गोकुळात परत जा व माझी माता, माझ्या सख्या, माझ्या गायी व माझे सवंगडी यांच्याकडे लक्ष द्या. माझ्या आईला सांगा की तुझा कन्हैया अवश्य परत येईल. प्रेमात आग्रह होऊ शकतो, दुराग्रह नव्हे. नंद म्हणाला, बेटा, मी दुराग्रह तरी कसा करू? मी तुझी नव्हे तर तुझ्या सुखाचीच अपेक्षा केली आहे. आम्ही आमच्या सुखासाठी नव्हे तर तुझ्या सुखासाठीच प्रेम केले आहे. मी नारायणाची सतत प्रार्थना करीत राहीन की माझ्या कन्हैयाला सुखी ठेव. कधीतरी व्रजात अवश्य ये. कन्हैया म्हणाला, मी माझे काम पूर्ण करून अवश्य परत येईन. माझ्या आईला हेच सांगा. माझ्या गायीकडेही लक्ष द्या. हा असा प्रसंग भगवंताने पिताश्रींना सांगितला. गोकुळातला कृष्ण अनुपम आहे. त्याचे स्वरूप दिव्य व आनंद अलौकिक आहे. तत्वतः गोकुळाचा कृष्ण व मथुरेचा कृष्ण एकच होय. सद्गुरूची सेवा तर ईश्वरालाही करावी लागते. गुरुसेवेचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी श्रीकृष्ण क्षिप्रा नदीच्या तीरावरील सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याप्राप्तीच्या हेतूने गेले. सुपात्र संतांची सेवा केल्याशिवाय ईश्वराची कृपा प्राप्त होत नाही. कुण्या तपस्वी पवित्र संतांची सेवा कराल तर त्यांचे आंतरिक आशीर्वाद तुम्हाला मिळतील. माणसाला अशी संत सेवा आवश्यक आहे. सेवेने प्राप्त झालेली विद्या सफल होत असते. पुस्तके वाचून प्राप्त झालेली विद्या ज्ञान, धन आणि प्रतिष्ठा देऊ शकते, पण मनाची शांती देऊ शकत नाही. संत केवळ बोलूनच नव्हे तर मौन राहूनही उपदेश देऊ शकतात. संतांचा प्रत्येक व्यवहार ज्ञान आणि भक्तीने भरलेला असतो. केवळ स्वतःच्याच प्रयत्नाने मिळवलेली विद्या अहंकार उत्पन्न करू शकते. पवित्र संतांच्या सेवेने प्राप्त झालेली विद्या विनय व विवेक उत्पन्न करते. श्रीकृष्ण गुरुग्रही राहून रानातून लाकडे आणीत असत व पाणीही भरत असत. प्राचीन काळातील गुरु विरक्त होते म्हणून त्यांचे शिष्यही तशीच निघत असत. वैराग्याशिवाय विद्या शोभा देत नाही. जर विद्याभ्यासाच्या वेळी विद्यार्थी विलासी जीवन जगले तर त्याची विद्या नष्ट होत असते. श्रीकृष्णाचे विद्यार्थी जीवन मोठे संयमी होते. गुरुचे चांगले वाईट विचार, संस्कार इत्यादी सर्व काही विद्यार्थ्यांच्या जीवनात उतरत असतात. आजकालचे प्रोफेसरच विलासी जीवन जगतात, मग विद्यार्थी विलासी बनणे स्वाभाविकच आहे. विलासी शिक्षकांचे शांकर भाष्य वाचणे निरर्थक होय. प्राचीन गुरु तर संयमी असत म्हणून त्यांचे शिष्यही संयमी निघत. संयमच सुखदायी असतो. विद्यार्थी अवस्थेत संयम फार आवश्यक असतो. आजकाल पैसा मिळवण्यासाठी विद्या शिकवली जाते. सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची विद्या शिकवली जात नाही. खेड्यापाड्यातून शिक्षणाची योग्य व्यवस्था नाही आणि शहरात तर पैसा कमवण्याची विद्या शिकवली जाते. आज तर आत्मविद्या, अध्यात्मविद्या यांचे नावही ऐकू येत नाही. आत्मा व परमात्मा यांचा परस्पर संबंध, जीवनाचे खरे ध्येय इत्यादी गोष्टी काहीच शिकवल्या जात नाहीत. ज्ञान तर वाढत आहे पण विद्या मात्र घटत आहे. ज्ञानाचा उपयोग छल, कपट इत्यादींसाठीच केला जात आहे. विद्या या विमुक्ते विद्या तीच होय की जी प्रभूच्या चरणी नेते, मुक्ती देते. गुरुकुलात शिकणाऱ्या एका गरीब व ब्राह्मण पुत्राशी कृष्णाची मैत्री झाली.
तो सौराष्ट्राचा रहिवासी होता. त्याचे नाव सुदामा होते. श्रीकृष्णाच्या दुसऱ्या मित्राचा उल्लेख इथे सांगितला आहे. सुदाम्याचा अर्थ आहे इंद्रियांचे दमन करणारा. इंद्रियांचा निग्रह केल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही आणि सफलही होत नाही. विद्यार्थी जीवनात इंद्रिय दमन अत्यंत आवश्यक आहे. हा इशारा देण्यासाठीच की काय सुदाम्याशिवाय अन्य सहपाठ्यांचा उल्लेख सुदाम्याशी मैत्री करणारा सरस्वतीची उपासना करू शकतो. सुदामा त्या व्यक्तीचे प्रतीक आहे की जी परमात्म्याला प्राप्त करू इच्छिते. परमात्मा दर्शन करण्यासाठी संयम आवश्यक आहे. संयमाशिवाय विद्या प्राप्त होत नाही. संयमाशिवाय जीवन दिव्य होऊ शकत नाही. संयम व वैराग्य हे वाढवत चला. ज्या सुखाचा त्याग केला ते सुख पुन्हा उपभोगण्याची इच्छा करणे म्हणजे थुंकलेली थुंकी चाटण्यासारखे होय. टाकून दिलेला विषय पुन्हा उपभोगण्याची इच्छा करू नये. शास्त्र आणि ईश्वर जीवजंतू व पशूंसाठी नसतात तर माणसासाठी असतात. शास्त्र आणि ईश्वर जीवजंतू व पशूंसाठी नसतात तर माणसांसाठी असतात. सुदाम्याची मैत्री कराल तर द्वारकानाथ भेटतील. सुदामा सर्वोत्तम संयमाचे साक्षात रूप होय. मनावर सतत अंकुश ठेवा. जो आत्मतत्वांचे संदीपन करू शकतो तोच सांदीपनी होय. तोच गुरु होय. सद्गुरू बाहेरून काही आणून देत नाहीत. ते तर जे आत आहे त्याला जागृत करतात. ज्ञान मार्ग तर प्राप्तीचीच प्राप्ती करून देत असतो. श्रीकृष्णासारख्यालाही भूलोकावर गुरुची आवश्यकता असते. भगवंताने सुदामा संयमाशी मैत्री करून सदाचारण पूर्ण जीवन घालवले. आजचा विद्यार्थीही जर सुदाम्याशी मैत्री करून विद्याभ्यास करील तर त्याची विद्या सफल होऊ शकेल. पण आज हे कसे शक्य आहे? संसारात राहून ब्रह्मचर्याचे पालन करणे फार कठीण असते. सात्विक वातावरण हृदयाला सुधारते तर दूषित वातावरण बिघडविते. स्वतः ईश्वर असूनही कृष्णाने गुरुसेवा करून जगासमोर एक आदर्श स्थापित केला. पिता पुत्राच्या वंशाला बिंदुवंश व गुरु शिष्याच्या वंशाला नादवंश म्हणतात. नादवंश बिंदुवंशापेक्षा श्रेष्ठ असतो. विद्याभ्यास संपल्यानंतर कृष्णाने गुरुदक्षिणा देण्याची इच्छा प्रकट केली. सांदीपनी म्हणाले, क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेल्या या माझ्या आश्रमात फळे व पाणी यांची काही कमतरता नाही आणि दुसऱ्या वस्तूंची मला काही आवश्यकता नाही. कृष्ण म्हणाले, गुरुजी ते तर ठीक आहे, पण गुरुदक्षिणा दिल्याशिवाय माझी विद्या सफल होणार नाही, म्हणून आपण काहीतरी मागितले पाहिजे. सांदीपनी म्हणाले, जर एखादा सुपात्र विद्यार्थी मिळाला तर त्याच्याकडून काही न मागता विद्यादान करून विद्यावंश वाढवावा. ज्ञानदानात कृपणता करू नये. शिष्य परंपरा वाढवीत विद्यादान करीत जावे. बस हीच माझी इच्छा आहे. कृष्णाने गुरुला दिलेल्या वचनाचे पूर्णतः पालन केले. त्याने युद्धभूमीवर अर्जुनाला गीतेचे दिव्य ज्ञान तर दिले, पण त्याच्याजवळून काहीच घेतले नाही. कृष्णाने केवळ अर्जुनाला ज्ञानच दिले नाही तर त्याची व त्याच्या घोड्यांची सेवा केली. महाभारतात लिहिले गेले आहे की रात्रीच्या वेळी अर्जुन झोपला असता कृष्ण त्याचे पाय दाबत असे, त्याच्या घोड्याची देखभाल करीत असे, घोड्यांच्या घावांना मलमपट्टी करीत असे. अर्जुन श्रीकृष्णाला आपला गुरु मानित असे, पण श्रीकृष्णाने मात्र त्याला आपला शिष्य कधीही मानले नाही. सखा म्हणूनच मानले, म्हणजे मित्र म्हणूनच मानले. ज्ञानोपदेश तर केला, पण गुरुदक्षिणा किंवा इतर काही मोबदला मागितला नाही. गुरु निरपेक्ष असावा व शिष्य निष्काम असावा. पण आजकाल तर लहान मोठे सर्व लोक दोन्ही हातांनी सर्व काही मिळवू पाहतात. लोकांची इच्छा असते की कुणा संत महात्म्याच्या आशीर्वादाने संतती प्राप्त झाली तर किती चांगले होईल. पण खरा संत कधी प्रापंचिक गोष्टींचा आशीर्वाद देत नसतो. खरा संत विकार वासना नष्ट करणाऱ्या अलौकिक भजनानंदाचे दान देत असतो. कृष्ण गुरुपत्नीला म्हणाला, माते,
गुरुजी तर काही मागू इच्छित नाहीत. तुझी काही इच्छा असल्यास तू मागू शकते. गुरुपत्नी म्हणाली, माझा एक मुलगा प्रभास यात्रेच्या वेळी समुद्रात वाहून गेला होता. जर तुला गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर माझा हरवलेला मुलगा मला आणून दे. श्रीकृष्णाने समुद्रात बुडी मारली. तेथे त्याला गुरुपुत्र तर मिळालाच, पण 5 जन्य शंखही मिळाला. कृष्ण मुरलीधर होता, तो आता शंखधारीही झाला. मुलगा मिळाल्याने गुरुदापंत्य संतुष्ट झाले. त्यांनी आशीर्वाद दिला की कृष्णा, तुझ्या तोंडात सरस्वतीचा आणि पायी लक्ष्मीचा वास करील. तुझी कीर्ती दिगंत जाईल. गोपींनी सुद्धा भगवंताकडे काही मागितले नव्हते, म्हणून देव स्वतःच त्यांना ऋणी राहिला. देवाकडे काहीही मागू नये. भगवंताची गोकुळ लीला 11 वर्षांची, मथुरा लीला 14 वर्षाची आणि द्वारका लीला 100 वर्षाची होती. श्रीकृष्ण पृथ्वीवर 125 वर्ष शरीर राहिले होते. विद्याभ्यास पूर्ण करून श्रीकृष्ण मथुरेला आले. यादवांना परमानंद झाला. मथुरेच्या राजप्रसादात भगवंत राहू लागले. आता उद्धवाच्या आगमनाचा प्रसंग येत आहे. उद्धवागमनाची कथा वक्त्यांसाठी एक आव्हान आहे, असे दक्षिणेकडील महात्म्यांचे मत आहे. या प्रसंगात ज्ञान व भक्तीचा मधुर कल आहे. यात ज्ञान व भक्तीचा समन्वय आहे. उद्धव निर्गुण ज्ञानाच्या पक्षाचा होता, तर गोपी शुद्ध प्रेम लक्षण सगुण भक्तीच्या पक्षाच्या होत्या. तसे पाहिले तर भक्ती व ज्ञान यात काही अंतर नाही. भक्तीची परिणती ज्ञान होय. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी होय आणि भक्ती वाचून ज्ञान पंगू होय. भक्तीसाठी ज्ञान व वैराग्य या दोहोंची आवश्यकता आहे. ज्ञान व वैराग्याशिवाय भक्ती वंध्या समजली जाते. आरंभी जर स्वतःला प्रभूचा दास मानून दासोहमच्या भावनेने ईश्वराची आराधना केली गेली तर भगवंताशी नाते जुळू शकते. असे समजा की तुम्ही भगवंताचे आहात व भगवंत तुमचा आहे. असा अनुभव आल्यावरच देहभान सुटू शकते आणि तेव्हा मीचे अस्तित्व नष्ट होते आणि मग फक्त भगवंताचे अस्तित्व प्रत्ययाला येत असते आणि पुढे जाऊन भगवंताशी तादात्म्य वाढू लागते. दासोहमच्या अवस्थेपासून सोहमच्या अवस्थेपर्यंत प्रगती होते. भक्ती ज्ञान आहे व ज्ञान भक्ती आहे. ज्ञान व भक्ती यांचे जेव्हा ऐक्य होते तेव्हा जीवनाचे सार्थक होते. काही ज्ञान्यांना भक्तीची आवश्यकता वाटत नाही व ते भक्तीचा तिरस्कार करतात. त्याचप्रमाणे काही भक्त ज्ञान व वैराग्याची उपेक्षा करतात. या दोघांचे दृष्टिकोन चुकीचे आहेत. भक्ती व ज्ञान एकमेकांचे पूरक आहेत. एकाच्या अभावी दुसरा पंगू होतो. भक्ती व ज्ञान दोहोंची आवश्यकता आहे. ज्ञान वैराग्यासहित भक्ती असायला हवी. वैराग्य वाचून भक्ती कच्ची राहते. दोघांनाही परस्परांची आवश्यकता आहे. उद्धव ज्ञानी तर होता, पण त्याच्या ज्ञानाला भक्तीची साथ नव्हती. भक्तिरहित ज्ञान अहंकारी बनवित असते. म्हणून भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती ज्ञानाला नम्र बनवित असते. भक्तीची साथ नसेल तर ज्ञान अभिमानामुळे जीवाला उद्धट बनविते. ब्रह्मज्ञान झाल्यावरही जर स्वरूप प्रीती नसेल तर ब्रह्मानुभव येणार नाही. खरा ज्ञानी तोच होय की जो परमात्म्यावर प्रेम करतो. ज्ञानी झाल्यानंतर धन, प्रतिष्ठा, आश्रम इत्यादी गोष्टी आल्या तर पतनच होईल. ज्ञानालाही भक्तीची आवश्यकता आहे. जीव ईश्वरावर प्रगाढ प्रेम करू लागेल तरच ईश्वर आपल्या मूळ स्वरूपाचे दर्शन जीवाला घडविल. मनुष्य आपली सर्व धन संपत्ती केवळ जवळच्या माणसालाच सांगत असतो. भगवंताचेही तसेच होते. भगवंतही आपले खरे रूप खऱ्या भक्तालाच दाखवित असतो. जर सामान्य व्यक्ती हे आपल्या प्रेमी माणसाशिवाय आपले मनोगत कुणालाही सांगत नाही तर मग भगवंत देखील आपले रहस्य आपल्या भक्ताशिवाय दुसऱ्या कुणाकडे कसे प्रगट करील. भक्ती वाचून ज्ञान व ज्ञाना वाचून भक्ती अपूर्ण असते. भक्तीला जर ज्ञानाची साथ नसेल तर भक्ताला ईश्वराच्या सर्व व्यापकत्वाचा अनुभव येणार नाही. एकाच ठिकाणी एकाच वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व मानणारा वैष्णव अधम होय. ईश्वराला सर्वत्र पाहणारा वैष्णव महान होय.
वैराग्याची साथ नसेल तर भक्ती घराच्याच झरोक्यातून एखाद्या देवाला पाहत राहील. जर भक्तीला ज्ञानाची साथ मिळेल तर भक्ताला कणाकणात भगवंताचे दर्शन होत राहील. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. उद्धवाचे तत्वज्ञान आणि गोपींची प्रेम लक्षण भक्ती हे दोन्हीही आपापल्या परीने महत्त्वपूर्ण आहेत, पण दोघांचा समन्वय आवश्यक आहे. उद्धवाची निष्ठा ज्ञानात आहे तर गोपींचे प्रेमात. ज्ञान प्रेमाविना शुष्क आहे, निरर्थक आहे. परमात्म्याचे ज्ञान झाल्यावरही जर त्यावर प्रेम नसेल तर परमात्म्याचा अनुभव येणार नाही. ज्ञान प्राप्तीनंतरही प्रेम प्राप्ती करावीच लागेल. गोपी प्रेमाच्या ध्वजा होत तर उद्धव ज्ञानाची मूर्ती होय. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य अशा तिघांचा समन्वय झाल्यावरच ईश्वराचा साक्षात्कार होत असतो. उद्धव ज्ञानी तर होता, पण त्याचे हृदय प्रेम शून्य शुष्क होते, म्हणून त्याला अलौकिक आनंद मिळेना. ज्ञान चर्चेचा विषय नव्हे, अनुभवाचा विषय आहे. ज्ञानी कधी कधी अभिमानी बनत असतो, भक्त नेहमी नम्र असतो. नम्रताच भक्तीचे आसन आहे. भक्त स्वतःला जगाचा सेवक मानतो. मै सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत. हे जगत वासुदेवमय आहे. भगवंताचे जे एक रूप आहे. वासुदेव हा सर्वमिती. गोपींची भक्ती ज्ञानोत्तर होती. उद्धवाला हेही माहीत नव्हते की ज्ञानोत्तर भक्ती असू शकते. उद्धव ज्ञानाला सर्व काही समजत होता, म्हणून प्रेम लक्षण भक्तीचा पाठ शिकवण्याकरता भगवंताने त्याला व्रजात पाठवले. श्रीकृष्णाला वाटले की जर गोपींना ज्ञानाचा अनुभव आला तर त्यांना विरहाचे दुःख होणार नाही, आणि उद्धवाला जर भक्तीचा अनुभव आला तर त्याचे ज्ञान सफल होईल. उद्धवाच्या ज्ञानात अभिमानाचा अंश होता. गोपींच्या प्रेम लक्षणा भक्तीने त्याचे ज्ञान शुद्ध होऊन उद्धवाचे कल्याण होईल. उद्धवाचा अहंकार नष्ट करून त्याचे कल्याण करायचे होते. गोपींना उद्धवाच्या ज्ञानाचा लाभ झाला तर त्यांना माझा विरह त्रस्त करणार नाही. त्यांना अनुभव येईल की मी त्यांच्या जवळच आहे. मला गोपींचे कल्याण करायचे आहे व उद्धवाचेही कल्याण करायचे आहे. उद्धवागमनाचा पाठ करताना एकनाथ महाराज 3 दिवसापर्यंत समाधिस्थ झाले होते. गुरुकुलातील विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर श्रीकृष्ण मथुरेत आले. राजा उग्रसेन मोठा विवेकी होता. तो कृष्णाला म्हणाला, हे सर्व राज्य आपलेच आहे. मी आपला सेवक आहे. आपली आज्ञा मला शिरोधार्य राहील. श्रीकृष्णाची गोकुळ लीला समाप्त होऊन मथुरा लीला सुरू झाली. आता ते मथुरानाथ झाले. येथे ऐश्वर्याचे प्राधान्य आहे. गोकुळातील गोपाळ आता मथुरेचा अधिपती झाला. गोकुळातील गोपाळ आता मथुरेचा अधिपती झाला. गायी चारणाऱ्या गुराखी कन्हैयाची आता कित्येक दासदासी सेवा करतायत. उद्धवही श्रीरंगाची सेवा करीत आहे. सर्व प्रकारचे सुख आणि ऐश्वर्य श्रीकृष्णाच्या चरणी उपस्थित आहे. श्रीकृष्णाचे जीवन ऐश्वर्यमय वैभवशाली झाले, पण तो व्रजवासियांचे प्रेम विसरला नाही. राजप्रसादाच्या झरोक्यात बसून तो गोकुळाची शोभा निरखत असे. त्याला घडोघडी यशोदाची आठवण येई. ती माझी वाट पाहत पाहत रडत असेल. भोळी माता यशोदा माझ्या वचनावर विश्वास ठेवून माझी वाट पाहत असेल. माझ्या आवडत्या गायी व वासरे काय करीत असतील? मथुरेकडे तोंड करून मला हाक देत असतील. माझ्या बाबांना देखील माझी आठवण येत असेल. याप्रमाणे वारंवार सर्वांचे स्मरण करून ते अश्रू ढाळीत असत. मथुरेत ऐश्वर्य तर होते, पण प्रेम नव्हते. भगवंताला त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची गरज आहे, त्याच्या ऐश्वर्यावर भुलणाऱ्यांची नव्हे. श्रीकृष्ण वारंवार व्रजवासियांचे स्मरण करून रडत असे. प्रेमी व्यक्तींच्या विरहात वाहणारे अश्रू सुखद असतात. प्रेमी व्यक्तींच्या विरहात वाहणारे अश्रू सुखद असतात. विरहात अश्रूच साथ देत असतात. जीवाचे ईश्वर स्मरण ही तर साधारण भक्ती होय, पण ज्या जीवांचे स्मरण स्वयं भगवंत करतात तो असाधारण भक्त होय. असा भक्त श्रेष्ठ होय. भक्ती अशी करा की स्वयं भगवंत तुमचे स्मरण करील. सायंकाळ होतात एकांतात बसून व्रजवासियांच्या आठवणीत अश्रू ढाळण्याचा श्रीकृष्णाचा नित्यक्रमच होता. तो गोपींची आठवण काढी.
गायींची यात काढी आणि मातेचे ही स्मरण करी. रडणाऱ्या आईला कोण धीर देत असेल, व्याकुळ गायींना कोण खाऊ घालीत असेल. सर्वांच्या आठवणीने त्याचे हृदय भरून येत असे. प्रेमी व्यक्तीच्या विरहात स्मरणात तल्लीन होऊन अश्रू ढाळण्याचे दुःख काहीसे कमी होते. प्रेमी व्यक्तींच्या विरहात स्मरणात तल्लीन होऊन अश्रू ढाळण्याने दुःख काहीसे कमी होते. जीव हलका होतो. उद्धवाला हे कळले तेव्हा तो विचारात पडला. सोन्याचा राजमहाल, सेवेला अनेक दासदासी, 56 भोगांची सामग्री, इतके ऐश्वर्य असतानाही असे कोणते दुःख आहे की जे कृष्णाला रडविते? काय आमच्या सेवेत काही कमतरता पडत असेल? सेवक स्वतः सुख भोगण्याची इच्छा करीत असेल तर तो ठीक रीतीने सेवा करू शकणार नाही. जो स्वतःच्या सुखाने बलिदान करतो तोच ठीक सेवा करू शकतो. मी माझ्या सुखासाठी प्रभूला कधी त्रास देणार नाही. जर काही दुःखाचे प्रसंग आले तर मी समजेन की ते माझ्या कर्माचे फळ आहे. मी माझे दुःख दूर करण्यास प्रभूला कधी विनंती करणार नाही. उद्धवाला वाटले की प्रभूला त्यांच्या दुःखाचे कारण विचारलेच पाहिजे. तो कृष्णाच्या एकांत स्थळी गेला. त्यावेळी कृष्ण प्रजांच्या आठवणीने रडत होता. उद्धव येत आहे असे पाहून त्याने आपल्या दुःखाचा आवेग आवरला. स्वस्थ होण्याचा प्रयत्न करून उद्धवाने स्वागत केले. उद्धव वंदन करून बसला. प्रेमाला प्रदर्शनाची अपेक्षा नसते, ते हृदयातच समाविष्ट राहू इच्छिते. प्रेम फक्त प्रेम पात्रासमोरच प्रगट होऊ इच्छिते, अन्य कुणासमोर नव्हे. म्हणून कृष्णाने शांत होऊन उद्धवाचे स्वागत केले. उद्धव म्हणाला, देवा, एक विशेष गोष्ट विचारण्याच्या हेतूने मी आलो आहे. कृष्ण म्हणाला, उद्धवा, तू तर माझा अंतरंगीचा मित्र आहेस, तू वाटेल ते विचारू शकतोस. उद्धव म्हणाला, मी व इतर सर्व सेवक सेविका यथामती व यथाशक्ती आपली सेवा करीत आहोत, तरी आपण प्रसन्न दिसत नाही. जेवतानाही आपले हृदय भरून येते. काल आपण झोपलेले होता, मी पाय दाबत होतो तेव्हा आपण स्वप्नात राधे राधे म्हणून हाक मारित होता. ही कोण राधा आहे की जी आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन आपल्याला त्रस्त करते? आपले दुःख माझ्याने पाहत नाही. श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, साऱ्या मथुरेत माझे दुःख विचारणारा तूच एक निघालास. काय काय सांगू मी तुला? माझे खरे माता पिता तर देवकी वसुदेव होते, पण गोकुळात राहणारे नंद यशोदा ही माझे माता पिता होत. माझी माता यशोदा किती प्रेमाने मला खाऊ पिऊ घालीत असे. मला माझ्या सख्या, माझे मित्र आणि माझ्या गायी यांची सारखी आठवण येते. सर्व गोपबाल मला आपल्या घरून आणलेले खाद्यपदार्थ खाऊ घालीत. कोवळ्या पानांची शेच करून त्यावर मला निजवीत होते. माझ्या गायींची रखवाली करीत. उद्धवा, हे सांग की माझे माता पिता, मित्र, सख्या यांना कसा विसरू? जेव्हा मी कालिया नागाचे दर्शन घेण्यास यमुनेत उडी घेतली तेव्हा सर्व गायी ढळाढळ रडू लागल्या. जेव्हा मी सुखरूप यमुनेतून बाहेर पडलो तेव्हा त्या आनंदाने वेड्या झाल्या. उद्धवा, त्या गायींची आठवण मला वारंवार येते. उद्धवा, वृंदावनाची प्रेमभूमी सोडताना मला अति दुःख झाले. येथे मला मथुरापती केले गेले. सर्वजण मला वंदन करतात, सेवेसाठी तत्पर असतात, पण माझ्यावर प्रेम करणारे इथे कोणी दिसत नाही. मी व्रजाला विसरू शकत नाही. माझी माता, सख्या, मित्र यांसारखे प्रेम करणारे इथे आहेच कोण? मला मान मान्यता ऐश्वर्याची अपेक्षा नाही, तर प्रेमाची, स्नेहाची अपेक्षा आहे. जीव अपात्र आहे तरी प्रभू त्याला धन, प्रतिष्ठा आणि प्रेम देतो. जीव दुष्ट आहे पण देव दयाळू आहे. आमच्या पापांच्या प्रमाणात देव आम्हाला फारच कमी शिक्षा करतो. माणूस डोळ्यांनी व मनाने इतके पाप करतो की त्या सर्व पापांची शिक्षा देण्याचे जर देवाने ठरवले तर आम्हाला पिण्याचे पाणीही मिळू शकणार नाही. तरीही दुःखाची आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की लोक दिवसेंदिवस नास्तिक होत आहेत. उद्धवा, यशोदेसारखा जिव्हाळा मला इथे दुर्लभ आहे. जोपर्यंत मी जेवत नसे तोपर्यंत ती काही खात नसे. इथे तर भोजन सामग्री भरपूर आहे पण प्रेमाने खाऊ घालणारा कोणी नाही. इथे तर माझी भूकच मेली आहे. तिथे सर्वजण 1000 वेळा मिणत्या करीत तेव्हा मी खात असे. इथे तर अशा मिणत्या करणारा कोणीच नाही. जेवायला बसतो तेव्हा मला माझ्या मातेची आठवण येते.
मी भोगाचा नव्हे तर प्रेमाचा भुकेला आहे. जो आनंद गोकुळात होता तो इथे नाही. येथे माझे सवंगडी सख्या गायी माझी आठवण काढून सर्वच रडत असतील. मी उराजाला विसरू शकत नाही. आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.